इयत्ता 7वीच्या प्रकरण नंबर 15 चॅप्टर नंबर 15 मटेरियल्स वी यूज हे जनरल सायन्सचं जे प्रकरण आहे हे आपण बघतो. या प्रकरणामध्ये आपण मागच्या वेळेस जो भाग पाहिला, आज आपला हा भाग आहे 2 नंबरचा भाग. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की नॅचरल मटेरियल्स आहेत आणि काही मॅनमेड मटेरियल्स आहेत आणि आपला जो फोकस आहे बघा, आपला जो फोकस चालणार आहे तो मॅनमेड मटेरियल्सवर चालणार आहे आणि ते कसं वर्किंग करतात त्या बाबतीतचा आपला फोकस हा पूर्ण याच्यामध्ये चॅप्टरवर राहिलेला आहे. याच्यामध्ये आपण पहिलं मॅनमेड मटेरियल जे पाहिलं, मॅनमेड मटेरियल म्हणजे काय की जे प्रोसेस केल्यानंतर आपण वापरतो ते जास्त युजफुल आहे, ते टिकाऊ आहे, त्याच्यात काही केमिकल्स ॲक्शन्स जे आहेत ते इन्वॉल्ड असतात आणि त्याच्यापासून आपण काय करतो, मॅनमेड काही सबस्टन्स बनवतो. जसं आपण पहिला सबस्टन्स बघितला होता टूथपेस्ट, आणि टूथपेस्टमध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स आहेत, त्यांचा उपयोग काय आहे, या सगळ्या बाबतींची चर्चा आपण मागच्या वेळेस पाहिली होती आणि तुम्हाला सांगितलं होतं की 2 गोष्टी ज्या आहेत त्या 2 गोष्टींचा अभ्यास आपण आपला बाकी आहे. एक डिटर्जंट आहे आणि एक जे आहे ते सिमेंट आहे. या 2 गोष्टींचा येणाऱ्या भागामध्ये आपण हे करणार. आज आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे डिटर्जंटला, आणि जर झालं नाही तर त्याला तिसऱ्या पार्टमध्ये आपण कंटिन्यू करू, कारण खूप मोठा आणि महत्त्वाचा पार्ट आहे. सुरुवात करायची मग. डिटर्जंट मॅनमेड दुसरा सबस्टन्स ज्याचं नाव आहे डिटर्जंट, हा सुद्धा मॅनमेड सबस्टन्स आहे. आता बघा, हा डिटर्जंट शब्दाचा अर्थ नेमकं समजण्याच्या पूर्वी आपण डिटर्जंट म्हणजे काय, डिटर्जंट पावडर समजतो घरामधली. रिन झालं, त्यानंतर ते आपल्या घरातलं लक्स काय आपलं सर्फ आहे, सर्फ एक्सेल आहे, टाईड आहे, यांना आपण डिटर्जंट समजतो. पण ॲक्च्युली डिटर्जंट म्हणजे सायन्सच्या भाषेमध्ये काय आहे हे आपण समजून घेऊ. द वर्ड डिटर्जंट is derived from the Latin word detergere, which means to wipe away. म्हणजे डिटर्जंट शब्दाचा अर्थ काय होते, लॅटिनमध्ये डिटर्जी पासून हा आलेला आहे, डिटर्जेर पासून आलेला आहे. त्याचा म्हणणं आहे वाईप अवे, धुवून टाकणे. आता डिटर्जंट हा शब्द वापरला कसा जातो. A detergent is a substance that cleans or wipes away dirt. घाणीला दूर करणे, घाणीला धुवून टाकणे, घाणीला वाईप आउट करणे म्हणजेच कपडे म्हणजे काहीतरी स्वच्छ करणे, म्हणजे स्वच्छतेच्या संदर्भामध्ये आहे. मग आपल्या डोक्यामध्ये एक लिमिटेड स्वरूपाचा शब्द आहे किंवा कपडे धुण्यासाठी डिटर्जंट म्हणतात का. ॲक्च्युअल तसं नाही. आपण बऱ्याचशा शरीरामधल्या गोष्टी ज्या आपण स्वच्छ करतो, आपलं आंघोळ करतो आपण, त्यासाठी कपडे धुतो आपण, डोकं धुतो आपण, रविवारी किंवा मधामध्ये शॅम्पू लावतो डोक्याला, बरोबर आहे ना. या सगळ्यांचा संबंध डिटर्जंटमध्ये होते, कारण डिटर्जंटचा एक व्यापक अर्थ आहे अ सबस्टन्स दॅट क्लीन्स ऑर वाईप अवे, स्वच्छ करण्यासाठी त्याला म्हणतो आपण डिटर्जंट. जे घाण स्वच्छ करते त्याला म्हणायचं डिटर्जंट. आता त्याच्यासाठी आपण जे जे पदार्थ वापरतो, जे सबस्टन्स वापरतो, जे ते कोणकोणते आहे बघा. त्यातला पहिला आहे सोप नट, ज्याला आपण मराठीमध्ये रिठा असं म्हणतो. आता तुम्हाला माहीत आहे किंवा रेठे जे आहेत, तुम्हाला चित्र पण दाखवेल मी त्याचं. पुढे सोप पॉड, त्याला आपण शिकाकाई म्हणतो. रिठा हा गोल असतो, शिकाकाई ही लांबड अशी शेंग असते. सोप जो आपल्या घरातला साबण आहे. वॉशिंग सोडा म्हणजे कपडे धुण्याचा सोडा. वॉशिंग पावडर, कपडे धुण्याची पावडर. लिक्विड सोप जे आपण म्हणजे लिक्विड म्हणजे भांडे वगैरे स्वच्छ करतो, किंवा आपण लिक्विड सोपसुद्धा हात वगैरे स्वच्छ करतो, बरोबर आहे. आपले हँड वॉश आपण त्याला म्हणू आता. आणि शॅम्पू, या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो तर डिटर्जंटमध्येच होतो. मग डिटर्जंटचे एक्झाम्पल्स कोणकोणते. नट, सोप नट ज्याला आपण रिठा म्हणतो, सोप पॉड
ज्याला आपण शिकेकाई म्हणतो. सोप, साबण आपला, वॉशिंग सोडा, वॉशिंग पावडर, लिक्विड सोप, शॅम्पू, दिस ऑल आर द एक्झाम्पल्स ऑफ डिटर्जंट. हे सगळेचे सगळे एक्झाम्पल्स आहेत डिटर्जंटचे. सध्या कोणत्याही प्रकारचा स्क्रीनशॉट घेऊ नका आणि काहीही लिहू नका. ज्यावेळेस मी तुम्हाला इशारा करेल त्यावेळेस तो भाग लिहायचा आहे. याचं उत्तर तुम्हाला लिहावं लागेल. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, व्हॉट डू यू यूज टू क्लिनिंग अवर बॉडी. आपली बॉडी स्वच्छ करण्यासाठी आपण काय काय वापरतो. बॉडी म्हणजे केसापासून तर पायापर्यंत सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या, त्यालाच बॉडी म्हणसाल ना. माझं हे केस थोडीच बॉडी आहे, बरोबर आहे. मग आपण स्वच्छ करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी वापरतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या गोष्टी तुम्हाला, म्हणजे हा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे आणि याच्या खाली हे एक ते जे यादी आहे हे तुम्हाला लिहायचे आहे. नंबर 1 टूथब्रश. सकाळी उठल्यावर आपण तोंड धुण्यासाठी वापरतो टूथब्रश, तोही आपण सफाई करण्यासाठी वापरतो. टूथपेस्ट वापरतो किंवा टूथ पावडर आपण वापरतो. टूथपेस्ट आणि टूथ पावडर. फेस वॉश, आता माहिती आहे ना, अलग अलग पहिले साबणानं चेहरा धुत होते, आता फेस वॉश आहे. मॉर्निंग फ्रेश फेस वॉश समजा जे काय आहे ते, तो आपण त्याचा वापर आपण करतो. त्यानंतर आहे शॅम्पू, डोकं धुण्यासाठी वापरला जातो. आणि आहे वॉटर, पाणी. पाण्याशिवाय यातली कोणतीच गोष्ट आपण वापरू शकत नाही. बगर पाण्याचं आपण तोंड धुवू शकत नाही, आपलं डोकं धुवू शकत नाही, फेस वॉश करू शकत नाही. म्हणजे आपल्याला वॉटर जे आहे हे लागते म्हणजे लागते. तो प्रश्न. आणि 1 2 3 4 5 6 हे एक्झाम्पल्स. टूथब्रश, टूथपेस्ट, टूथ पावडर, फेस वॉश, शॅम्पू, वॉटर, या गोष्टी आपल्याला स्वच्छतेसाठी लागत असतात. आता आपण एक छोटासा प्रयोग पाहूया. मी तुम्हाला या कळेच्या या बाजूला जातो सध्या, जेणेकरून तुम्हाला माझा या टोकाला त्रास होणार नाही. सध्या मी थोडंसं इकडे आलो. आता एक प्रयोग करायचा आहे. एक क्लीन ग्लासची बॉटल घ्यायची आहे. त्यानंतर वॉटर घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे, ऑइल घ्यायचं आहे, तेल आणि डिटर्जंट घ्यायचं आहे. याचा बाबतीतला एक प्रयोग आहे. दाखवतो तुम्हाला ते. हे घेतलं मी, एका काचेच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये ऑइल टाकलं. आता तुम्हाला माहीत आहे की हे आता मागच्याच प्रकरणात आपण मिक्सचर वगैरे पाहिलं. वॉटर अँड ऑइल आर टू लिक्विड्स दॅट आर नॉट मिक्स विथ इच अदर. एकमेकांमध्ये ते मिसळत नाही. आपण मागच्याच वेळेस हे पाहिलं होतं. म्हणजे त्यांचा लेअर बनतो. ऑइल वेगळं दिसते आपल्याला आणि वॉटर आपल्याला वेगळं दिसते. तुम्ही जर का हीच प्रक्रिया काय केली, हे चांगलं हलवलं तर तुम्हाला असं वाटतं की ते एकमेकांमध्ये मिक्स झालेले आहेत. आणि थोड्या वेळानं जर पाहाल तुम्ही तर ते जसेच्या तसे लेअर फॉर्म होतात, ते मिक्सअप होत नाही. बिकॉज दीज टूज आर इमिसिबल लिक्विड्स. हे एकमेकांमध्ये मिसळत नाही. ऑइल हमेशा वर राहील, वॉटर हमेशा खाली राहील. मग काय करायचं, ॲट सम द लेअर ऑफ ते आपल्याला झालं व्हिगरसली. आफ्टर सम टाईम, ठीक आहे. नाऊ ॲड फ्यू ड्रॉप्स ऑफ द सोल्युशन ऑफ अ डिटर्जंट टू द अबाव मिक्सचर. याच्यामध्ये काय केलं, डिटर्जंटचे काही, म्हणजे डिटर्जंट म्हणजे काय, तुम्हाला मागेच ते एक्झाम्पल दाखवलं. साबण, डिटर्जंट, काही शॅम्पू वगैरे जे काही असेल ते याच्यामध्ये, वॉशिंग सोडा तो याच्यामध्ये आपण टाकला आणि काय केलं, आता याला हलवलं. आता आपल्याला हलवलं तर याच्यासोबत आपल्याला ही मागचं जे चित्र आहे, अशा प्रकारचे दुधाळ जे आहे, म्हणजे मिल्कसारखी जे आहे, ते त्यांचं मिक्सचर तुम्हाला झालेलं दिसते आणि ते एकमेकांमध्ये मिक्स होतात. जादू झाली. म्हणजे डिटर्जंट टाकल्याने हे दोन ऑइल आणि वॉटर मिक्स झाले. याचा संदर्भामध्ये आपण डिटर्जंटमध्ये म्हणजे याचा डिटर्जंटचा वापर का करतो याच्याकडे आपण चाललेलं आहे. पण सुरुवातीला मी तुम्हाला ते सांगत नाही, म्हणून तुम्ही लक्षात घ्या की ऑइल आणि वॉटर एकमेकांमध्ये मिसळत नाही. पण त्यांना मिसळण्याचं काम कोण करते, तर ते डिटर्जंट करते. मग डिटर्जंट का करते, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. या प्रश्नाचं म्हणजे ही क्रिया का झाली ते तुम्हाला मी आता समजून सांगणार.
ती तुम्ही समजून घ्या की हे मिक्स का बरं झालं आणि ते कशासाठी करावं लागतं याचंही उत्तर मी तुम्हाला देणारच आहे. थोडंसं या भागाला येतो मी. बघा, व्हाय दिस हॅपन्सच्या अंतर्गत बघा, द मॉलिक्यूल ऑफ अ डिटर्जंट आर लॉंग अँड द प्रॉपर्टीज ऑफ इट्स टू एंड्स आर डिफरंट. जर या डिटर्जंटचा जर मॉलिक्यूल जर पाहायचा जर झाला तर तो नॉर्मल मॉलिक्यूलपेक्षा आकाराने मोठा असतो. एखाद्या स्पर्मसारखा तुम्हाला दिसत असेल तो तुम्हाला आकृतीला 2 टोक असतात. एक असते त्याचं हेड आणि एक असते त्याचं टेल. या दोन्ही टोकाला 2 परस्पर विरुद्ध प्रॉपर्टीज आहेत. यातलं पहिलं म्हणजे एक जे टोक आहे ते हायड्रोफिलिक आहे. जे गोल दिसते तुम्हाला ते आपण त्याचा अभ्यास थोड्या वेळानं या तुम्हाला ज्यावेळेस मी डिटेल हा कन्सेप्ट समजून सांगेल त्यावेळेस तुमच्या ते गोष्ट लक्षात येईल. हायड्रोफिलिक आहे म्हणजे ते पाण्याला अट्रॅक्ट करून ठेवू शकते. पाण्याचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांना पकडून ठेवते. आता जे दुसरं टोक जे आहे ते त्याची टेल जी आहे ते हायड्रोफोबिक आहे. फोबिक मीन्स ज्याला पाणी ज्याला चिटकत नाही असं, पण त्या टोकाला ऑइल चिटकते. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय, डिटर्जंटचा मॉलिक्यूल लांब, त्याला 2 टोक, एका टोकाला पाणी चिटकते, दुसऱ्या टोकाला ऑइल चिटकते किंवा घाण चिटकते. सगळ्या गोष्टी समजणार आहे हळूहळू. म्हणजे आपण हळूहळू प्रक्रिया कोणती पाहत आहे की कपडे स्वच्छ होतात तर का होतात, डिटर्जंट वापरल्याने कपडे स्वच्छ का होतात, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपण शोधत आहे. लक्षात घ्यायचं. थोडंसं आणखी डीपमध्ये मी तुम्हाला समजून सांगेल त्यावेळेस तुमच्या ती गोष्ट लक्षात येईल. आता याच्यामुळे काय होते की जे आपले जे तेल आपल्या शरीराला लागलेलं असते, आपल्या कपड्याला लागलेलं असते, त्याला एका टोकाला जाऊन हे चिटकते, दुसऱ्या टोकाला जाऊन पाणी चिटकते आणि हे एकमेकांमध्ये मिक्स होतात. हे एकमेकांमध्ये काय होतात, मिक्स. म्हणून आपल्याला असं दिसतं ऑइल आणि वॉटर एकमेकांमध्ये मिक्स झालेला आहे डिटर्जंटमुळे. आता पहा, द प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स ऑफ स्प्रेडिंग ऑन अ सरफेस इज कॉल्ड सरफेस ॲक्टिव्हिटी. म्हणजे या डिटर्जंटची आणखी एक प्रॉपर्टी आहे सरफेस ॲक्टिव्हिटी, तिचं नाव आहे कारण हे सरफेसवर पसरते. अँड सबस्टन्स इज सेड टू बी सरफॅक्टंट. मीन्स डिटर्जंट्स आर सरफेस ॲक्टिव्ह. त्यांची सरफेसवर क्रिया खूप मोठ्या प्रमाणामध्ये, कारण ते सरफेसवर मोठ्या प्रमाणामध्ये पसरतात. वन ऑफ द सरफेस ॲक्टिव्हिटी इज द लेदर फॉर्मेशन. आणि याच्यामुळे काय होते तर फेस तयार होतो. म्हणजे सरफेसवर पसरल्यामुळे काय होते, लेदर फॉर्म होतो, फेस बनतो. लक्षात घ्यायचं, काही क्रिया याच्यामध्ये लक्षात आल्या असतील. डिटर्जंटचा मॉलिक्यूल लॉंग, त्याला 2 टोक, एकाला चिटकते पाणी, दुसऱ्याला चिटकते डर्ट आणि ऑइल आणि ते मिक्स होते. त्याची सरफेस ॲक्टिव्हिटी आहे. त्याच्यामुळे काय फॉर्म होतो, लेदर म्हणजे फेस फॉर्म होतो. आणि या क्रियेचा वापर कपडे स्वच्छ करण्यासाठी, डोकं स्वच्छ करण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी कसा होतो ते तर आपल्याला बघायचं. चला मग आता आपण ती गोष्ट बघायला सुरुवात करू डीपमध्ये. आता तुम्हाला ते समजेल की नेमकं कपड्यांवरून ग्रीस आणि तेल जे आहे हे का ते काढते. ऑइल आणि ग्रीसी किंवा डर्ट हे कपड्यांवरून काढते. तर हे कसं काढते आता मी तुम्हाला आकृतीच्या माध्यमातून समजून सांगणार आहे. हा आपला आवडता कपडा, त्याला लागला तेलाचा डाग किंवा ग्रीसचा डाग किंवा कचरा, घाण समजू आपण त्याला. पाण्यानं काही प्रमाणामध्ये स्वच्छ होते पण पूर्ण पाणी त्याच्यावर ॲक्शन करू शकत नाही. का करू शकत नाही, कारण पाणी आणि ऑइल एकमेकांमध्ये मिक्सच होत नाही. ते दुसरं तर माती वगैरे काढून टाकते पाणी, पण मात्र ऑइलला मात्र ते काढू शकत नाही कारण त्याच्यावर ॲक्शनच कोणत्या प्रकारची होत नाही. ध्यानात ठेवायचं. मग ही क्रिया होते कशी ते आता आपण बघू. आता बघा, जर का तुम्ही जर सूक्ष्मदर्शकाखाली जर कपड्याचं जर नीट लक्षात केलं, डागाचं जर तुम्ही नीट निरीक्षण जर केलं तर तुम्हाला हे जे मोठं करून दाखवलेलं आहे वर्तुळामध्ये तशा प्रकारची रचना दिसते. एक रेषासारखी जाळी कपड्यांच्या धाग्यांची असते आणि त्या जाळीच्या मधामध्ये जाऊन बसलेला असतो ऑइल, ग्रीस किंवा डर्ट. हे त्याच्या रेषांमध्ये जाऊन अडकलेलं असते, म्हणजे त्या जाळीमध्ये जाऊन अडकलेलं असते.
जे आपल्या साध्या डोळ्याने आपल्याला नॉर्मली दिसत नाही. आता ॲक्शन कशी करते डिटर्जंट ते आता आपण बघणार आहे. खूप मजेदार आहे. म्हणून हे तुम्हाला सांगितलं की आपण शक्यतो 1 किंवा 2 भागामध्ये हा भाग पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करूया. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की डिटर्जंटचा मॉलिक्यूल लॉंग असतो बिकॉज इट्स अ लॉंग पॉलिमर चेन. आता नवीन नवीन शब्द तुम्हाला यामध्ये ऐकू येणार आहेत ज्याचे जे तुम्हाला समजणार सुद्धा नाही, पण भविष्यामध्ये तुम्हाला ते उपयुक्त आहे. पुढच्या येणाऱ्या इयत्तांमध्ये तुम्हाला ते आणखी मोठ्या प्रमाणामध्ये समजून दिला जाईल. फक्त आपण लक्षात घ्यायचं की हा लांब जो आहे तो अशा प्रकारचा आहे, म्हणजे त्याच्या एका बाजूला सोडियमचा आयन आहे आणि एका बाजूला एक छोटीशी चेनसारखी चेन बनलेली आहे आणि अशापासून बनतो सोपचा किंवा डिटर्जंटचा मॉलिक्यूल. आता तुम्हाला समजून सांगण्यासाठी म्हणजे आपलं काही लक्षात घ्यायचं आवश्यक नाही की साबणाची रिॲक्शन कशी आहे काय आहे. येणाऱ्या भागामध्ये तुम्ही ते सगळं पाहणार आहे, पण 7व्या वर्गामध्ये तुम्हाला ती आवश्यकता नाही. पण आपण आपल्या समजुतीसाठी समजून घेऊ. जे वरचं टोक दिसते त्याला आपण हेड म्हणू. मी गोल म्हणून दाखवलेला आहे तुम्हाला समजून सांगण्यासाठी. समजून चालला की बा लहानपणी आपल्याला काय सांगितलं की वाघ बोलते, सिंह बोलते. मोठेपणी तुम्हाला माहीत आहे ना हे बोलत नाही म्हणून. म्हातारी बसते चल रे भोपळ्या टुणूक टुणूक मध्ये. नंतर मोठं झाल्यावर समजतं की ना भोपळ्यामध्ये म्हातारी बसत ना टुणूक टुणूक चालत. पण लहानपणी तुम्हाला तेच आवडते. लहानपणी आपल्याला कार्टून आवडतात, बरोबर आहे. मोठं झाल्यावर आपल्याला ते आवडत नाही. पण काही काही लोक असतात त्यांना मोठं झालं तरी कार्टून मात्र आवडतात मात्र जरूर. असं लक्षात घ्यायचं की हे वरचं जे टोक आहे, वरचं जे त्याच्यामध्ये मॉलिक्यूल आहे त्याला आपण म्हणू हेड आणि खालच्या भागाला आपण काय म्हणू, लांबसं दिसते त्याला आपण म्हणू टेल. हे आपण फक्त रिप्रेझेंटेशन केलेलं आहे 7व्या वर्गामध्ये कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी. लक्षात घ्यायचं 7व्या वर्गामध्ये कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी आपण त्या वरच्या भागाला काय म्हटलं, या वरच्या भागाला म्हटलं हेड, त्याच्या खालच्या भागाला म्हटलं टेल. नाही तर मग एवढं मोठं लिहायचं म्हणजे तुमच्या लक्षामध्ये राहणार नाही. म्हणून मग मी तुम्हाला हे सोप्या भाषेत समजून सांगून राहिलं जे आपल्या पुस्तकात दिलेलं आहे तसं. आता होते काय, तुम्हाला काय म्हटलं याला 2 टोक आहेत. तुम्हाला एक हे इकडचं टोक दिसते आणि तिकडचं गोल टोक दिसते. जे गोल टोक आहे ते हायड्रोफिलिक टोक आहे आणि जे मागचं हे जे टोक आहे ते हायड्रोफोबिक टोक आहे. मग त्याचा अर्थ काय, याचा अर्थ काय होते की जे हायड्रोफिलिक आहे इट्स अट्रॅक्टेड वॉटर मॉलिक्यूल. एका भागाला त्याच्या डोक्याला त्याच्या गोल भागाला काय चिटकून ठेवते, वॉटरचे मॉलिक्यूल चिटकून ठेवते. आणि टेलच्या भागाला काय चिटकून ठेवते, ग्रीस आणि डर्ट चिटकून ठेवते. म्हणजे एका भागाला वॉटर एका भागाला ग्रीस किंवा डर्ट हे जे आहे हे त्याच्यामध्ये चिटकून राहते या डिटर्जंटच्या मॉलिक्यूलला. आता याचा वापर नेमका कसा होतो, कपडे धुण्यासाठी आपण सरफेस ॲक्टिव्हिटी बी महत्त्वाची आहे याच्यामध्ये. फेस येण्याकरता, कारण फेस आला झाग नाही तर कपडे स्वच्छ होणार नाही. आता काय होते की हे जे डोकं आहे हे जाऊन त्या डिटर्जंटमधल्या जे डर्ट आहे, जे ग्रीस आहे, जे ऑइल आहे त्याला जाऊन शेपटी जाऊन चिटकते आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिटर्जंटचे मॉलिक्यूल एका ठिकाणी येतात. याला मिसेल्स असं नाव आहे. याला काय नाव आहे, मिसेल्स. याला नाव आहे मिसेल्स. आणि एक मोठा जाड असा त्याचं एक प्रकारचं मिक्सचरसारखं मिक्सचर म्हणजे एक डर्ट आहे. डर्टला जाऊन ते चिटकलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जाऊन चिटकलं म्हणजे डर्टचा एक मॉलिक्यूल म्हणजे होता कण, त्याला जाऊन हे सगळे जाऊन चिटकतात आणि मोठा भाग तयार होतो. पाण्यामुळे तो जड भाग तयार होतो आणि मग हा असा जड भाग जो आहे काय होतो, आपण ज्यावेळेस पाणी साध्या पाण्यानं धुतो त्यावेळेस हे निघून जाते आणि आपला कपडा असे ते वाइड है तो टाइड है, इतनी सफेदी. बरोबर आहे ना. आपण म्हणतो ना ते या प्रसंगामध्ये मला या गोविंदाचं आणि सलमान खानचं एक खूप छान हे आठवला, इतनी खुशी मुझे आज तक नहीं हुई. ही क्रिया करते डिटर्जंट. तुम्हाला माहीत होतं आतापर्यंत डिटर्जंटचा लॉंग मॉलिक्यूल हेड टेल. हेड हायड्रोफोलिक त्याला पाणी चिटकते, टेल हायड्रोफोबिक त्याला डर्ट आणि ग्रीस चिटकते. हे जाऊन त्या ग्रीस आणि ऑइलला चिटकतात, मोठं बनवतात, त्याच्याभोवती जाळं बनवतात, मिसेल्स बनवतात आणि नंतर हे जड जे आहे ते पाण्याद्वारे आपण धुवून टाकतो आणि अशा रीतीनं आपले कपडे जे आहेत ते व्हाईट सफेदी तो टाईट सफेदी. बरोबर आहे.
तर अशा प्रकारे हे स्वच्छ केल्या जातात. मग ह्या 7 सोप किंवा डिटर्जंटची ॲक्शन जी आहे कपड्यांवर, ही 7 मुद्द्यांमध्ये तुम्हाला मी समजावून सांगतो. पहिलीच्या तुम्हाला दिसत नसेल तर मी या बाजूनं जाईल सध्या, म्हणजे तुम्हाला दिसेल. नंबर 1 तुम्हाला स्क्रीनशॉट आता घ्यायचा आहे. 7 पॉईंट ज्यावेळेस होतील आणि हे वरचं हेडिंगच्या अंतर्गत हे 7 पॉईंट जे आहेत तुम्हाला लिहायचे आहेत. ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या वेळेस सांगतो त्या त्यावेळेस त्या लिहायच्या मात्र जरूर आहेत. त्या नोट्समध्ये मला दिसल्या पाहिजे, म्हणजे दिसल्या पाहिजे. नंबर 1, मॉलिक्युल्स ऑफ अ डिटर्जंट आर लॉंग अँड द प्रॉपर्टीज ऑफ इट्स 2 एंड्स आर डिफरंट. त्याचा मॉलिक्यूल लांब असतो, त्याच्या 2 टोकाच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असतात. हा पहिला मुद्दा. नंबर 2, वन ऑफ द मॉलिक्यूल होल्ड्स वॉटर अँड अदर व्हेअरॅज द अदर एंड होल्ड्स ऑन टू अँड ऑइल मॉलिक्यूल. दुसरं जे टोक आहे ते पहिलं टोक आहे ते पाण्याला चिटकते, हेड पाणी चिटकून ठेवते, आणि दुसरं जे टोक आहे ते ऑइलला चिटकून ठेवते. हा दुसरा पॉईंट. तिसरा मुद्दा काय म्हणू आपण, दिस रिझल्ट्स इन टू मिक्सिंग ऑफ ऑइल मॉलिक्युल्स विथ वॉटर. याच्यामुळे काय होते, ऑइल आणि वॉटर जे आहे ते एकमेकांमध्ये मिक्स केल्या जातात. आता ज्यावेळेस हे 7 पॉईंट तुमचे होतील त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येईल. सोप इज यूज टू रिमूव्ह द ऑइल लेअर दॅट स्टिक्स द क्रिस क्रॉस थ्रेड्स ऑफ अवर क्लॉथ्स. आपल्या जे रेषा आहेत त्या रेषांमध्ये जे जाऊन बसलेली घाण आहे, तेल आहे किंवा ग्रीस आहे, त्यांना काढून टाकण्यासाठी डिटर्जंट किंवा सोप जे आहे ते वापरल्या जाते. नंबर 5वा मुद्दा, सोप स्प्रेड्स इझिली इन मेनी टाइप्स ऑफ सरफेस ड्यू टू द प्रॉपर्टीज ऑफ होल्डिंग ऑन टू बोथ ऑइल अँड वॉटर. ऑइल आणि वॉटरला होल्डही करून ठेवते, सरफेसवर सरफेस ॲक्टिव्हिटीही करते आणि लेदरसुद्धा फॉर्म करते. सोप इज अँड surfactant and shows the surface activity. Surfactant means surface activity, that means spreading on the surface, means forming into leathers. आणि शेवटच्या टोकाला आहे, detergents are also surface active and show leather formation. आणि त्यामुळे काय तयार होतो, लेदर म्हणजे फेस जो आहे तो तयार होतो. याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे 7 मुद्द्यांचा, आणि नंतर तो काढून तुम्हाला जो आहे, आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला ते वहीमध्ये तुमच्या लिहिता येतील. इथं मी आता आलो, हे 7 मुद्दे तुम्ही लिहून घ्या. तुम्हाला आता डिटर्जंट कशी ॲक्शन करते, म्हणजे स्वच्छता नेमकी करते कशी, तर ते गोष्ट तुमच्या लक्षामध्ये आता या 7 पॉईंटवरून लक्षामध्ये आली असेल. आता टाईप्स ऑफ डिटर्जंट महत्त्वाचं आहे, त्यामुळे ते आपण पुढच्या पाठामध्ये आपण पूर्ण करून, कारण ऑलरेडी आपला पाठ 20 मिनिटाच्या वर 25 मिनिटापर्यंत पोहोचत आहे. दिलेल्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत तुमच्या वहीमध्ये, आणि भेटूया याच्या पुढच्या पार्टमध्ये. हा डिटर्जंटचाच पार्ट आपल्याला पुढे कंटिन्यूमध्ये करायचा आहे. तोपर्यंत बाय 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 बाय.